नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. तुमचा आवाज, तुमच्या मनातला आवाज. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि जसं की श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आपला हा खेळ शब्दांचा हा शो गेल्या सुमारे 4.5 वर्षापासून सुरू आहे. आणि या 4.5 वर्षामध्ये आपण वेगवेगळे शब्द घेतले, वेगवेगळ्या विषयावर आपण बोललो. एवढंच नाही तर आपण चित्रचारोळ्यासुद्धा ज्या आहेत त्या चित्रकविता, चित्रचारोळ्या असे विविध उपक्रम दिले. सामाजिक जो वारसा आहे आपल्या FM चा तो जोपासण्यासाठी आपण विविध सामाजिक उपक्रमसुद्धा घेतलेले होते. आणि निश्चितपणे हा जो सुमारे 4.5 ते 4.5 वर्षाचा जो प्रवास आहे हा निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या भरभरून अशा सहभागामुळे, FMवर असलेल्या प्रेमामुळे हे शक्य झालं. आणि आपला हा जो प्रवास आहे हा आपण निरंतरपणे करत आहोत. प्रत्येक रविवारी दुपारी 2 वाजता आपले जगभरातले विविध मान्यवर जे आहेत ते आपल्याला रचना पाठवत असतात. आपले अगदी हजारो श्रोते आहेत जे या कार्यक्रमाची वाट पाहत असतात, कारण ते खूप रसिक आहेत. त्यांना रचना ऐकायला आवडतं, त्यांना त्या रचनांचं विश्लेषण ऐकायला आवडतं. तुमचे जे शब्द असतात साहित्यिक मान्यवरांचे, तर त्या शब्दांमध्ये ते स्वतःला पाहतात आणि हा शो जो आहे तो भरत जातो. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती. काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आज आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं. आज आपण तुमच्या आवडीच्या ज्या रचना आहेत त्या पाठवण्याचं आवाहन केलेलं होतं. आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोशी अगदी शेकडो मान्यवर जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. खूप वेळा कधी काय होतं की जेव्हा आपण शोची पोस्ट पाठवतो त्यावेळी त्या शोच्या पोस्टमध्ये खूप सारा प्रतिसाद येतो. अगदी शेकडो रचना येतात, परंतु आपल्याला माहीत आहे की आपला शो हा 1.5 तासाचा आहे. आणि जर रचना जास्त आल्या तर आपल्या रचनेमधले जे भाव आहेत ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. म्हणून मी वारंवार रचनांचं बंधन देत असतो, ओळींचं बंधन देत असतो. आणि आपण अल्टरनेटिव्हली म्हणजे 1 शो 2 शो गॅप ठेवून आपण सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपला या शोचा उद्देश एवढाच होता की अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या शहरापर्यंतच्या आणि वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या पदावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो त्याचा छंद आहे, जो त्याने जोपासलेला आहे, त्याला एक हक्काचं असं व्यासपीठ मिळावं. आणि ते व्यासपीठ आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या व्यासपीठावर आपण सर्वजण येता, आपण या शोला सजवता, आपण या शोला फुलवता. आपल्या शब्दांच्या रूपानं आपण रसिक श्रोत्यांचं मनोरंजन करता. आपले शब्द हे त्यांच्या मनावरचं दुःखांचं ओझं हलके करणारे असतात. आपले शब्द त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे असतात. आपले शब्द त्यांना जीवनाची नवी दिशा दाखवणारे असतात. आणि त्यामुळंच ही शोची जी आहे ती लोकप्रियता केवळ या गोष्टींवर टिकून आहे. आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रावण जो आहे तो श्रावण सुरू झालेला आहे. आणि त्या श्रावणामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की जो निसर्ग असतो तो निसर्ग खूप बहरलेला असतो. आणि निसर्ग जेव्हा बहरतो तेव्हा तो अतिशय विलोभनीय असा दिसतो. आणि श्रावणाच्या अनुषंगानं ज्या आहेत त्या खूप साऱ्या सुंदर सुंदर ज्या आहेत त्या रचना आपल्या आजच्या शोमध्ये आलेल्या आहेत. विषयाचं बंधन आपण दिलेलं नसल्यामुळं वेगवेगळ्या रचनांचा जो आहे तो आपण आस्वाद घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रावण म्हणजे हिंदू कालगणनेनुसार हा 5वा महिना असतो. आणि या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा त्याच्या आसपास श्रवण नक्षत्र असते. म्हणून या महिन्याचं जे नाव आहे ते श्रावण असं पडलेलं आहे. आणि याच महिन्यामध्ये सूर्य हा सिंह राशीमध्ये प्रवेश करतो. या महिन्यामध्ये हिंदूंची व्रतवैकल्य व सण सर्वाधिक असल्यामुळे चातुर्मासातील या महिन्याला सर्वात जास्त धार्मिक महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं असतं. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असतं. सोमवारी शिवपूजा असते व अर्धा उपवास केला जातो. तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ करून
सोमवारी शिवाला वाहतात, मंगळवारी मंगळागौरीची पूजा करून हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा केली जाते. शुक्रवारी गौरीची पूजा केली जाते. सवाष्णीला भोजन दिलं जातं. त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध फुटाणे देऊन हळद कुंकू लावतात. शनिवारी शनी मारुती, नरसिंह, पिंपळ यांची पूजा केली जाते आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा होते, ज्याला आदित्य पूजन असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण असतात, जसं की आपल्याला माहीत आहे की शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करून नागाला दूध दिलं जातं. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हे जे नाव आपण ऐकलेलं आहे ते नारळ अर्पण केला जातो आणि या दिवशी बहीण भावाला राखीसुद्धा बांधते. जन्मभर रक्षण करण्याचं वचन मागते. आणि एवढंच नाही तर आपण जर पाहिलं असेल की श्रवण नक्षत्र म्हणजे उपाकर्म करून पुरुष नवीन यज्ञोपवीत म्हणजे जानवे धारण जे आहेत ते करतात. या विधीला श्रावणे असं म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोक्यावर बसवून झोके देतात आणि त्यांची गीते गातात. श्रावण वदय अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्म झाल्याने तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात याच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी संतती प्राप्तीसाठी पिठोरी व्रत केले जाते. काही भागात या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो. श्रावण हा कवी लेखक यांचा आवडता महिना असून खूप सारे जे नवनवीन साहित्यिक कवी कवयित्री जे असतात ते याच महिन्यामध्ये त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली असते. खरं आहे ना? अगदीच. कारण हा श्रावण असतोच तसा. हा श्रावण आपल्या मनाला फुलवत असतो. या श्रावणामुळं आपलं मन प्रफुल्लित होत असतं. तर या श्रावणाला आपण जी रचना आपली श्रावणाच्या अनुषंगाने आलेली आहे तर त्या रचनेला आपण आपल्या शोमध्ये सादर करणार आहोत. पहिल्या रचनेकडे वळूयात, म्हणजेच 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे पहिल्या चारोळीमध्ये श्रावण या शीर्षकाखाली की आला श्रावण मास नटली सृष्टी हिरवाईने. आला श्रावण मास नटली सृष्टी हिरवाईने, ऊन पावसाचा खेळ, ऊन पावसाचा खेळ नभी रंगला इंद्रधनुने, नभी रंगला इंद्रधनुने. आणि खरंच की श्रावण मासामध्ये जी सृष्टी आहे ती हिरवाईने नटत असते आणि सगळ्यात सुंदर असं जर कोणतं दृश्य असेल तर ते म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ असतो. कधी ऊन पडतं तर कधी पाऊस येतो आणि नभामध्ये जे आहे ते इंद्रधनुचे जे रंग आहेत ते रंग सजलेले असतात. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत कृष्ण सखा या शीर्षकाखाली की जन्म झाला श्रीकृष्णाचा आनंदे बहरली गोकुळ नगरी. जन्म झाला श्रीकृष्णाचा आनंदे बहरली गोकुळ नगरी, कृष्ण सख्याची पाहुन छबी, कृष्ण सख्याची पाहुन छबी, हरकल्या गोपी राधा बावरी, हरकल्या गोपी राधा बावरी. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन कृष्ण सखा या शीर्षकाखालील या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं की श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर आनंदाने बहरलेली गोकुळ नगरी आणि कृष्ण सख्याची छबी पाहून हरकलेल्या गोपिका आणि बावरी झालेली राधा मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आला श्रावण या शीर्षकाखाली निखिल काशीकर सर लिहित आहेत पुणे इथून. निखिल काशीकर सरांनी पुणे येथून लिहिलंय आला श्रावण या शीर्षकाखाली की आला श्रावण भोवताली ती हिरवळ घेऊन. आला श्रावण भोवताली ती हिरवळ घेऊन, आला श्रावण सवे घेऊनी उत्सव आण सण, सवे घेऊनी उत्सव अन सण, आला श्रावण घेऊन मांगल्याचे तोरण. वाह! आला श्रावण घेऊन मांगल्याचे तोरण, आला श्रावण परंपरांची शिदोरी घेऊन, परंपरांची शिदोरी घेऊन. खूप अप्रतिम सुंदर श्रावणाचं वर्णन सरांच्या या रचनेमध्ये होतं की श्रावण म्हणजे भोवतालची हिरवळ, श्रावण म्हणजे उत्सव आणि सण,
श्रावण म्हणजे मांगल्याचं तोरण आणि श्रावण म्हणजे परंपरांची शिदोरी आणि ती शिदोरी आपण जपली पाहिजे. आपण आपले सण साजरे केले पाहिजेत. आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, कारण सण आणि उत्सव हे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात. आपल्या धावपळीच्या या जगण्यातून ते उसंत देतात आणि आपण आपले वैयक्तिक कामं बाजूला सारून आपण आनंदामध्ये काही क्षणांपुरतं का होईना या सणांमुळं उत्सवांमुळं रममाण होतो आणि त्यामुळं या सणांचं खूप महत्त्व असतं. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये राणी दुष्यंत खेडेकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. राणी दुष्यंत खेडेकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून की तू समजत होते ज्याला तो खेळ होता माझ्या मनाचा. तू समजत होते ज्याला तो खेळ होता माझ्या मनाचा. सावली होती स्वप्नांची मीच उधळलेल्या रंगांची. सावली होती स्वप्नांची मीच उधळलेल्या रंगांची. मीच वेचलेल्या मोगऱ्याचा सुगंध होता जो स्पर्श वासत होता तुझा. मीच उधळलेल्या रंगांची मीच वेचलेल्या मोगऱ्याचा सुगंध होता जो स्पर्श भासत होता तुझा. मीच जपलेला तू होतास मनदेहावर बहरलेला. मीच जपलेला तू होतास मनदेहावर बहरलेला. वाह वाह, खरंच की मी आणि तू नातं काय आहे, तू माझ्यासाठी कोण आहेस, याबद्दलचे अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि जसं की मॅडमने लिहिलं आहे की मीच जपलेला तू होतास मनदेहावर बहरलेला. जेव्हा आपण कोणाला जपतो, आपण कोणाला आपलं मानतो, तेव्हा तो आपल्या देहावर आपल्या मनावर तो बहरलेला असतो. आपण त्याच्या विना जगू शकत नाही. तो सोबत असला तर सहवासाचे सुखद क्षण आपण जगतो. तो जर सोबत नसेल तर त्याच्या आठवणीमध्ये आपण जगत असतो. आणि जसं मॅडमनी लिहिलं आहे की मीच उधळलेल्या रंगांची मीच वेचलेल्या मोगऱ्याचा सुगंध होता जो स्पर्श भासत होता तुझा. म्हणजे नात्यांच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण स्वप्नांमध्ये जे रंग असतात भरलेले, आपण जी मोगऱ्याचा जो सुगंध असतो जो आपण मिळून वेचलेला असतो, तर तो स्पर्शासम भासत असतो. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन आणि गहिरे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात. आणि फुलांची बाग या शीर्षकाखाली साक्षी चकवे मॅडम लिहित आहेत डोंबिवली येथून. साक्षी चकवे मॅडम यांनी डोंबिवली येथून लिहिलं आहे की फुलांच्या बागेतली गंमत आहे काही वेगळी. फुलांच्या बागेतली गंमत आहे काही वेगळी. कितीही फुले पाहिली तरी मनात गुलाब कळी. वाह, फुलांच्या बागेतली गंमत आहे काही वेगळी. कितीही फुले पाहिली तरी मनात गुलाबाची कळी. गुलाबाची विविध रंगातली सुंदरता, गुलाबाची विविध रंगातली सुंदरता पाहून झाले आहे मी बेहाल. गुलाबाची विविध रंगातली सुंदरता पाहून झाले आहे मी बेहाल. काळा पांढरा गुलाबी असला, काळा पांढरा गुलाबी असला तरी शोभून दिसतो रंगात लाल. तरी शोभून दिसतो रंगात लाल. वाह, आणि सर्व फुलांच्या बागेमध्ये भावणारा आपलं जे फूल असतं ते म्हणजे गुलाबाचं फूल असतं. त्याचे विविध रंग, त्याच्या विविध छटा, त्याचं लोभसवानं दिसणं हे आपल्याला अगदी त्याच्याकडे आकर्षित करून घेत असतं. आणि त्या गुलाबाला मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जसं की मॅडमनी लिहिलं आहे की गुलाबाची विविध रंगातली सुंदरता पाहून झाले आहे मी बेहाल. आणि खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा तो गुलाब असतो. पटकन त्या गुलाबाला आपल्या जवळ घ्यावं असं आपल्याला वाटत असतं. त्या गुलाबाचं हे प्रेमामध्ये खूप सारं महत्त्व असतं, कारण प्रेमाच्या नात्यामध्ये एकमेकांना गुलाब दिल्यानंतर ते नातं फुलतं, ते नातं बहरतं असं म्हटलं जातं. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण सुंदर रचनेकडे वळूयात. जसं की नुकताच शिक्षक दिन होऊन गेला आणि शिक्षक म्हटलं की शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या महासागरातून तारून नेणाऱ्या जहाजाचे कर्णधार असतात. शिक्षक आपल्याला संस्कार देतात. शिक्षक आपल्याला घडवतात. शिक्षक आपल्याला जीवनाची दिशा दाखवतात.
म्हणून जीवनातील शिक्षकांचं महत्त्व हे खूप मोठं आहे आणि या शिक्षकांच्या महत्त्वाबद्दल या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला एक सुंदर अशी शिक्षक शीर्षकाखालील रचना पाठवलेली आहे बाबू गाडीगावकर सरांनी जालगाव दापोली येथून. बाबू गाडीगावकर सर लिहित आहेत जालगाव दापोली येथून की जीवनाला अर्थ देतो त्या गुरुला आठवावे. वाह, जीवनाला अर्थ देतो त्या गुरुला आठवावे, शिक्षकांच्या ज्ञानदाना नम्रचित्ते साठवावे. शिक्षकांच्या ज्ञानदाना नम्रचित्ते साठवावे, खुश होतो नाचतो तो शिष्य आपुला थोर होता. खुश होतो नाचतो तो शिष्य आपुला थोर होता, त्या क्षणाला आठवावे करविता तो कोण होता. त्या क्षणाला आठवावे करविता तो कोण होता. वाह वाह. आणि खरंच की शिक्षक जीवनाला अर्थ देतात, त्यांना आठवलं पाहिजे आणि शिक्षकांना नम्रचित्ते आपण मनामध्ये साठवलं पाहिजे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या यशामुळं खुश होतात असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.